व्हॅलेंटाईन्स डेच्या आधी एक दिवस खूप इम्पॉर्टंट असतो, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ अवेअरनेस डे. खूप जणांना सवय असते की स्वतःहून ते इंटिमेट वॉश असे सतत वापरत असतात. सो त्यामुळे काय होतं, सततच्या वापरामुळे त्यांची युरेथ्रा पण कधी कधी इरिटेट होऊ शकते. पिरियड्समध्ये आपण हायजीन ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त काय रेकमेंड कराल? आपण 8-8 तास तोच पॅड कंटिन्यू करतो, तर ते चुकीचं आहे वजायनल हायजीनच्या दृष्टीने. तर आपण मेल हायजीनबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिलं म्हणजे मुलीलाच दोष देणार की अरे ही पाणीच कमी पिते किंवा हिने पब्लिक टॉयलेटच यूज केला असणार. पण खूपदा मुलांकडून हे इन्फेक्शन मुलींकडे जाते, याकडे लक्षच दिलं जात नाही. प्लॅनिंग स्टेजमध्येच मोस्टली मुलींच्या हेल्थकडे बघितलं जातं, पण मुलांची हेल्थसुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. कारण त्या मुलाला, त्या वुडबी बाबांना आई आणि बाळ या दोघांची काळजी घ्यायची. खरंच हा अवेअरनेस कुठेतरी मिसिंग आहे का? नमस्कार, मी गौरी. योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत द फर्टिलिटी योग एक्सपर्ट सायली कल्पेश वैद्य नमस्कार. आणि क्लिनिकल सेक्स थेरपिस्ट आणि होमिओपॅथिक डॉक्टर मयुरेश घाडगे. नमस्कार. तर हा आहे फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यात एक दिवस स्पेशल असतो, तो म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे. पण व्हॅलेंटाईन्स डेच्या आधी एक दिवस खूप इम्पॉर्टंट असतो, 12 फेब्रुवारीला, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ अवेअरनेस डे. खरंच हा अवेअरनेस कुठेतरी मिसिंग आहे का? तर आज या पॉडकास्टमध्ये आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत. सो आज मला पहिला प्रश्न डॉक्टर मयुरेश सरांना विचारायला आवडेल की डॉक्टर मयुरेश सर, आपला आजची मेन जी थीम आहे ती आहे हायजीन. फिमेल्समध्ये हायजीनसाठी आपण खूपदा बघतो की इंटिमेट वॉश वापरले जातात. तर ते वापरणं कितपत योग्य आहे आणि किती प्रमाणात ते वापरले गेले पाहिजेत? सो बेसिकली जी वजायना आहे त्याच्यामध्ये जे इसेन्शियल बॅक्टेरियाज असतात की जे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काम करत असतात. इवन जे लॅक्टोबॅसिलस असतात की जे कुठलेही बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते सतत काम करत असतात. पण स्टील एखाद्याला जर इन्फेक्शन झालं असेल तर जर त्यांच्या गायनेकोलॉजिस्टनी त्यांना एखादा इंटिमेट वॉश जर प्रिस्क्राईब केलं असेल तर त्यांच्या सल्ल्याने ते नक्कीच वापरू शकतात. पण खूप जणांना सवय असते की स्वतःहून ते इंटिमेट वॉश असे सतत वापरत असतात. सो त्यामुळे काय होतं, सततच्या वापरामुळे त्यांची युरेथ्रा पण कधी कधी इरिटेट होऊ शकते. सो सेफ वे, कधीही तुम्ही तुमचा जो वजायनल एरिया तो क्लीन करताना फ्रंट टू बॅक करा, बॅक टू फ्रंट करण्यापेक्षा. बिकॉज बॅककडून पुढे इन्फेक्शन येण्याचे चान्सेस हे हायर असतात. त्यामुळे नेहमी ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आणि वजायनल एरिया क्लीन करण्यासाठी इंटिमेट वॉशपेक्षा सुद्धा तुम्ही स्वच्छ पाणी म्हणजे क्लीन वॉटर आणि एखादा माइल्ड सोप वापरला तरीसुद्धा सफिशियंट आहे. तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टनी तुम्हाला जर प्रिस्क्राईब केला असेल तर तो सुद्धा माइल्ड सोप चालतो आणि स्वच्छ पाणी पाहिजे. आणि स्टील एखादं इन्फेक्शन असेल तर इंटिमेट वॉश गायनेकोलॉजीच्या सल्ल्याने तुम्ही नक्कीच वापरू शकता. पण सर, मी खूप साऱ्या पॅकेजिंगवर बघते की पीएच बॅलन्सिंग असं, म्हणजे पीएच बॅलन्स असं दाखवलेलं असतं. मग ते कसं काय आपण म्हणजे? बेसिकली पीएच बॅलन्स त्याचा जरी असला तरी सुद्धा मी जसं म्हटलं की लॅक्टोबॅसिलस आहे तो पीएच बॅलन्स करण्यासाठी सतत काम करत असतात. म्हणून जर तिथे ॲसिडिक नेचर जर झालं असेल तर गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला इंटिमेट वॉश हे प्रिस्क्राईब करतात. त्यामुळे स्वतःहून सतत भले तो पीएच बॅलन्स असलेला इंटिमेट वॉश असेल पण तो वापरण्याची ॲज सच काहीही गरज नसते. फक्त प्लेन वॉटर आणि एखादा सौम्य साबण म्हणजे माइल्ड सोप वापरला तरीसुद्धा सफिशियंट आहे. सायली मॅम, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही यावर काही होम रेमेडीज सांगू शकता का? म्हणजे रेग्युलर हायजीनसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण नॉर्मल वॉटरनी ते वॉश करू शकतो. पण जेव्हा कधी इचिंगचा त्रास होत असेल, कधी कधी बघा पिरियड्सच्या काळात आपण पॅड्स वगैरे वापरतो तेव्हा, तर ते इचिंग वगैरे होत असतं. मग त्या केसमध्ये किंवा पिरियड्सच्या नंतरसुद्धा काही इन्फेक्शन वगैरे असेल तेव्हा इचिंग होत असतं. सो त्या केसमध्ये आम्ही नॅचरोपॅथीनुसार लुकवॉर्म वॉटर किंवा जे बॉडीला टेम्परेचर सूट होईल असं एखादा मोठा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी इन्सर्ट करायचं आणि हिब्बात घ्यायची. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला तुरटी फिरवायची. तुरटीमुळे आपलं जे काही इन्फेक्शन असेल ते रिझॉल्व्ह होऊ शकतं. किंवा कडुलिंबाचं तेलसुद्धा मिळतं बाजारात. सो तुम्ही ते तेल त्या पाण्यात टाकू शकता, 1-2 ड्रॉप्स, आणि मग त्यात तुम्हाला 15 ते 20 मिनटं बसायचं आहे. हे हिब्बात घेत असताना 2 प्रिकॉशन घ्यायचे आहेत. एक तर 1 ग्लास फुल पाणी आपल्याला प्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं, आणि डोक्यावर ओला कपडा ठेवायचा, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते हॅम्पर नाही होणार. असं 15 ते 20 मिनटं केल्यावर खूप रिलीफ मिळतो. म्हणजे स्पेसिफिकली काही इचिंग असेल, खूप जास्त खाज येत असेल, जळजळ होत असेल तर त्या केसमध्ये हे बेस्ट वर्क करतं. असं हे 3 दिवस केलं पाहिजे. आणि 2-3 दिवस करून पण काही इन्फेक्शनचं इचिंग कमी होत नसेल तर बेस्ट सोल्युशन आपल्या जवळच्या गायनॅकला व्हिजिट करून चेकिंग घेणं. कारण फिजिकल एक्झामिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हे खूप हेल्पफुल वाटलं मला. म्हणजे घरच्या घरी जर हे सॉल्व्ह होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
आता पुढचा प्रश्न असा आहे की पिरियड्समध्ये आपण हायजीन ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त काय रेकमेंड कराल? म्हणजे पॅड्स की कप्स की अजून काही म्हणजे? तर ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं किंवा आपल्या कामाच्या स्वरूपानुसार पण डिपेंड करतं. म्हणजे आपल्याला पॅड्ससोबत आपण खूप जास्त कम्फर्टेबल असतो असं मला वाटतंय. कारण लहानपणापासून किंवा आपले जे अँसेस्टर आहेत, आपले जे पूर्वज आहेत, ते पण घरगुती कपडाच वापरायचे. सो मग कपडा आणि पॅड हे सिमिलर जातं. फक्त आता आपण शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करतो. 10-12 तास घरापासून लांब असतो. मग ते शाळा कॉलेजच्या मुली असतील किंवा आपल्यासारख्या वर्किंग मुली असतील. सो त्या केसमध्ये कसं होतं की आपल्याला ते टाईम टू टाईम कपडा बदलणं, मग तो स्वच्छ करणं पॉसिबल होत नाही. त्यासाठी आपण पॅड्स वापरतो. मग पॅड्समध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी खूप कचरा तयार होतो. सो त्या केसमध्ये आपण बायोडिग्रेडेबल पॅड्स हा खूप चांगला ऑप्शन सध्या अवेलेबल आहे. त्यामुळे आपलं पण हायजीन छान राहील आणि निसर्गाचं, एन्व्हायर्नमेंटचं पण हायजीन खूप मेंटेन व्हायला मदत होईल. त्यासोबतच पॅड्स वापरताना ही प्रिकॉशन घेतली पाहिजे की तो 3 ते 4 तासांनी बदलला गेला पाहिजे. म्हणजे काही जणींना फ्लो नसतो प्रॉपर, तर आपण विचार करतो की अरे अजून पॅड काय फुकट कशाला घालवायचा, वापरूया. मग आपण 8-8 तास तोच पॅड कंटिन्यू करतो. तर ते चुकीचं आहे वजायनल हायजीनच्या दृष्टीने. सो आपण जर आपल्याला 3ऱ्या-4थ्या दिवशी फ्लो नसेल, 4थ्या-5व्या दिवशी फ्लो कमी होत असेल, तर आपण पॅन्टी लायनर्स वापरू शकतो, ज्या की छोट्या असतात आणि इकॉनॉमिकल पण असतात. पण त्या फ्रिक्वेंटली चेंज होणं खूप गरजेचं आहे. मॅक्झिमम पॅडचं लाईफ हे 3 ते 4 तास असलं पाहिजे. दुसरं ऑप्शन आता इझिली वापरला जातो आणि खूप रेकमेंडेड आहे, एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली आहे, तो म्हणजे कप्स. सो कप्स ज्या मुली अनमॅरिड आहेत, त्यांना थोडं काहीतरी वजायनामध्ये इन्सर्ट करायला थोडी भीती वाटते, की अरे काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट आपण इन्सर्ट करायचं. सो त्यांच्यामध्ये तो थोडी एक भीतीची भावना असते. जर त्यांना कम्फर्टेबल असेल तर कप्स हा पण खूप चांगला ऑप्शन आहे. पण अगेन हायजीन, कारण कप्स हे 10-12 तास आपण वापरतो, पण त्या प्रत्येक वापरानंतर ते प्रॉपर स्टेरिलाइज करणं गरजेचं आहे. म्हणजेच उकळत्या पाण्यात ते 10 ते 15 मिनटं बॉईल करणं गरजेचं आहे. तेव्हाच तिथे काही इन्फेक्शन असेल ते रिलीज होईल. एका स्टडीनुसार असं सुद्धा समोर आलेलं आहे की ज्या मुली कप्सचा हायजीन प्रॉपर पाळत नाही, त्यांना UTIचे चान्सेस वाढतात. म्हणजेच युरिन ट्रॅक इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. सो कप हा खूप सेफेस्ट ऑप्शन आहे मुलींसाठी. पण मी सांगेन की हायजीन त्या केसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कपला छान स्वच्छ करून वापरा. आणि थर्ड ऑप्शनसुद्धा आहे, तो म्हणजे कॉटन पॅन्टीज. जर तुम्ही छान त्या क्लीन करू शकता, कारण पॅड्स वगैरे कसं यूज अँड थ्रो आहेत. पण कॉटन पॅन्टीज ज्या आहेत त्या तुम्ही फ्रिक्वेंटली यूज करू शकता, रियुजेबल आहेत. सो ते एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीने पण चांगलं आहे, आपल्या दृष्टीने पण चांगलं आहे. सो तो सुद्धा एक सेफेस्ट ऑप्शन आहे. सो आपल्या रुटीननुसार, जसं की तुम्हाला त्या पण अगेन वापरून चेंज करायला लागतात. सो तुम्ही 10-12 तास घराच्या बाहेर आहात, ते तुम्हाला वापरणं किंवा ते स्टोअर करणं पॉसिबल नसेल. प्रत्येकासाठी त्याच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या मुलीसाठी जे सेफ आहे, जे कम्फर्टेबल आहे, ते त्यांनी प्रेफर केलं पाहिजे. आता माझ्या केसमध्ये विचाराल तर मी बायोडिग्रेडेबल पॅड्स जे येतात ते वापरते. कारण मी गावात राहते, आमच्या इथे छान अंगण वगैरे आहे, स्पेस आहे. सो आम्ही खड्डा जो क्रिएट केलेला आहे, तसंच पॅडसाठी वेगळं डिकम्पोजिशनचा खड्डा आहे. तर त्यामध्ये आम्ही इझिली ते डिकम्पोज करू शकतो. सो असे पॅड्स मला जास्त कम्फर्टेबल वाटतात, जे बायोडिग्रेडेबल आहेत, एन्व्हायर्नमेंटल फ्रेंडली आहेत आणि माझ्यासाठी सुद्धा सेफ आहेत, कारण ते कॉटन्सचे आहेत. पण शेवटी आपण एका पॉईंटवरच आलो की हायजीन ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काहीही वापरा, पॅड्स वापरा किंवा कप्स वापरा किंवा तुम्ही बायोडिग्रेडेबल पॅड्स वापरा, राईट? तर आपल्याला ना खूप साऱ्या मुली असं विचारतात की ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग कसं करायचं? म्हणजे त्या खूप कन्फ्यूज वाटतात त्या बाबतीत. तर तुम्ही काय सांगाल सर? येस, डेफिनेटली. जे नॅचरल प्रेग्नन्सीसाठी म्हणजे प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी तर खूप मोठा प्रश्न असतो की सर ओव्ह्युलेशन ट्रॅक कसं करायचं? व्हेन इट कम्स टू ओव्ह्युलेशन, पहिली गोष्ट प्रत्येकाची सायकल ही वेगवेगळ्या दिवसांची असते. म्हणजे सगळ्यांची सायकल ही 28 दिवसांची नसते. काही जणांची 30 दिवस, 32 दिवस किंवा 40 दिवसांची पण असते. सो सेफ वे तुम्हाला जर घरच्या घरी ओव्ह्युलेशन ट्रॅक करायचं असेल तर तुमच्या जी फॉर इन्स्टन्स एखाद्याची पिरियडची सायकल 30 दिवसांची आहे. सो 30मधून आपल्याला 14 मायनस करायचे. सो जो येतो आकडा म्हणजे 16. सो 16वा दिवस हा तुमचा ओव्ह्युलेशन डे आहे. सो 16व्या दिवसाच्या 4 दिवस आधी आणि 16व्या दिवसाच्या 4 दिवस नंतर असा तुम्हाला फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. आणि याचा रिझन पण खूप सायंटिफिक आहे. बिकॉज जो स्पर्मचा लाईफ स्पॅन आहे तो ऑलमोस्ट 48 अवर्स असतो किंवा तो कधी-कधी तर 5 डेज पण सर्व्हाइव्ह करू शकतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. आणि जो फिमेलचा एकचा लाईफ स्पॅन आहे तो 12 ते 24 तास असतो. त्यामुळे जरी तुम्ही ओव्ह्युलेशन डेच्या आधी 4 दिवस कॉन्टॅक्ट ठेवला असेल आणि तो पण अल्टरनेट कॉन्टॅक्ट ठेवला तरीसुद्धा तुमचे हायर चान्सेस असतात नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचे. सो अल्टरनेट डेज पण ते ठेवू शकतात. येस, येस, डेफिनेटली. पण मॅडम मला एक प्रश्न पडलाय की
अशा टाईपचं रिलेशनशिप म्हणजे असं कॅल्क्युलेट वगैरे करून असं रिलेशनशिप ठेवणं योग्य आहे का म्हणजे कसं? म्हणजे ते डिपेंड करतं अगेन, की म्हणजे जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल, म्हणजे आपल्याकडे जे कपल्स येतात त्यातल्या काही कपल्स जे असतात त्यांचे हसबंड दुसऱ्या शहरात जॉब करत असतात, त्या मुली दुसऱ्या शहरात जॉब करत असतात. सो अशा वेळेला जर ते प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, सो त्यांना त्या पर्टिक्युलर दिवशी एकत्र राहणं खूप गरजेचं असतं. सो तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असं ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही एकाच घरात राहताय, वर्षाचे 365 दिवस तुम्ही एकत्र आहात, तर मी सांगेन आणि स्पेसिफिकली तुमची पिरियड सायकल रेग्युलर आहे. जर पिरियड्स इरेग्युलर असेल तर ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. पण पिरियड जर रेग्युलर असेल तर मग असं मेकॅनिकल रिलेशनशिप ठेवण्यापेक्षा जे आउट ऑफ लव्ह रिलेशनशिप येतं तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. की आपला जेव्हा ओव्ह्युलेशन फेज असतो मुलींचा, तर तेव्हा लिबिडो जनरेट होत असतो. म्हणजे मला नॅचरल अर्ज येते रिलेशनशिप ठेवण्याची. तर तेव्हा फेमिनिझमला कुठेही थारा न देता की अरे मी कसं पुढे विचारू असं मनात न घेता की अरे आज मला करायची इच्छा आहे, तर तू कम्फर्टेबल आहेस का, आपण ठेवू शकतो का आज रिलेशनशिप, असं दोघांचं कम्फर्ट लेवल बघणं खूप गरजेचं आहे. आता खूपदा मुलींचं असं होतं स्पेसिफिकली ज्या खूप वर्षापासून ट्राय करतात की अरे आज माझा ओव्ह्युलेशन डे आहे, आज केलंच पाहिजे. आणि मग तो मुलगा कुठल्या तरी वेगळ्या सिच्युएशनमधून येत असेल, त्याला काही ऑफिसमध्ये वगैरे टेन्शन असेल, त्याला काही इश्यूज येत असतील किंवा तो फिजिकली मेंटली प्रिपेअर नसेल त्या दिवशी, तर मग नुसतं असं जबरदस्ती करणं हे खूप प्लॅस्टिक कोटेड होईल, खूप मेकॅनिकल होईल. आणि मला असं वाटतं की आपलं बाळ जे आहे ते आपल्या प्रेमाचं प्रतीक असलं पाहिजे. सो ते असं जबरदस्ती रिलेशनशिप ठेवून आलेलं नसलं पाहिजे. सो त्यासाठी ओव्ह्युलेशन ट्रॅक जे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा ज्यांच्यासाठी इरेग्युलर पिरियड्स आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण जे एकत्र राहतात त्यांनी आपली इंटिमेसीला फॉलो करून रिलेशनशिप ठेवणं कधीही चांगलं आहे. म्हणजे ह्यामुळे परफॉर्मन्स प्रेशर येत नाही. अदरवाईज मुलांवर प्रचंड परफॉर्मन्स प्रेशर येतं की अरे आज नाही केलं तर माझं काही खरं नाही. सो ते सुद्धा मेंटली रिलॅक्स, काम, कंपोज राहून ही प्रोसेस एन्जॉय केली तर त्यांचं ही प्रोसेस एकदम इझिली होऊन जाईल. त्याचा कुठलाही ताण मुलीवर किंवा मुलांवर येणार नाही. आणि डेफिनेटली सायली मॅमनी जसं सांगितलं तसं हे खरेच सिम्पटम मुलींमध्ये दिसतात. म्हणजे फक्त पुस्तकामध्ये दिलेले अजिबात नाही आहेत. स्पेशली जो मॅडमनी सिम्पटम सांगितला की लिबिडो म्हणजे स्ट्रॉंग फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवण्याची डिझायर तेव्हा क्रिएट होते मुलींमध्ये, कारण एग रिलीज होत असतो ना बेसिकली. सो निसर्गाचाच हा सिग्नल असतो की आता जर तुम्ही फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवला तर हायर चान्सेस आहेत. किंवा काही जणींमध्ये सर्वायकल म्युकस म्हणजे व्हाईट डिस्चार्ज पर वजायना पास होतो, जेणेकरून तेव्हा जर कॉन्टॅक्ट ठेवला तर तुमचा जो स्पर्म आहे तो इझिली स्विम करून पुढे जाऊ शकतो. काही जणींना एकाच साईडला कुठेतरी पोटात दुखतं, म्हणजे अगेन एग रिलीज होत असतो, त्यामुळे क्रॅम्पिंग पेन असतं. किंवा कधी कधी बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे बॉडीची एक ना थोडीशी उष्णता, म्हणजे प्रॉपर फीवर नसतो पण एक उष्णता वाढल्यासारखी पण जाणवते. सो असे बेसिक आणि हे प्रॉपर मी सगळे कॉलमध्ये सुद्धा मुलींशी बोलताना ऐकलेले सिम्पटम आहेत की अरे हा सर हे मला दिसतात सिम्पटम. त्यामुळे हे फक्त पुस्तकात नाही तर खरंच मुलींमध्ये सुद्धा हे सिम्पटम दिसतात. फक्त तेवढा अवेअरनेस मुलींमध्ये असला पाहिजे. म्हणजे कसं आता आपण खूप गोष्टी मेकॅनिकली जस्ट ट्रॅक करतो आणि तेव्हा रिलेशनशिप ठेवतो. पण जेव्हा आपण आपल्या बॉडीसोबत एकरूप होतो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या नोटीस होतात. आणि त्यासाठी योगाभ्यास बेस्ट आहे. कारण योगमुळे तुमच्यात ती अलाइनमेंट येते. बॉडी माइंड अलाइनमेंट येते. सो तुम्हाला बॉडी काय सिग्नल देते, बॉडीला काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळतं जर तेवढे तुम्ही तिथे बिंग असाल, त्या प्रेझेंट सिच्युएशनचा एन्जॉय करत असाल. सो माइंडफुलनेस खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीच आपल्या प्रोग्रामचं नाव सुद्धा आहे माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम. आणि या केसमध्ये ना कधी कधी असं होतं की अरे हो सर सिम्पटम दिसत आहेत, किंवा कधी कधी नाही दिसत. काही जणींना मी जसं म्हटलं की 30मधून 14 दिवस मायनस करायचे, किंवा जी काय पिरियडची सायकल आहे 28मधून 14 मायनस करा. सो 14वा दिवस तुमचं ओव्ह्युलेशन डे आहे. पण स्टील एखाद्याचे पिरियड्स इरेग्युलर असतील, PCOD किंवा थायरॉइडिझममध्ये असं होऊ शकतं. सो अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करून नक्कीच फॉलिक्युलर स्टडी करू शकता. एखाद्याचा एज ॲडव्हान्स होत असतो, सो अशा वेळेला त्यांच्यासाठी वेळ वाया घालवणं हा ऑप्शन नक्कीच नाही आहे. सो फॉलिक्युलर स्टडी हे खरंच ब्लेसिंग आहे. पण जर हे बेसिक सिम्पटम जरी तुम्ही मॅच केलेत ना स्वतःच्या बॉडीसोबत, तरीसुद्धा तुम्हाला ओव्ह्युलेशन ट्रॅक व्यवस्थित करता येतं. पण मला खूप क्वेरीज येतात म्हणजे ज्या मुली आपल्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्या मला विचारतात की मॅडम मला रिलेशन ठेवताना वजायनल ड्रायनेसचा खूप त्रास होतो, म्हणजे खूप वेळा हा काळ मुलींसाठी आनंददायी नसतो, तर हे कशामुळे होत असेल सर? येस. सो बेसिकली वजायनल ड्रायनेस याच्यामागे ऑफकोर्स मल्टिपल रिझन असतात. पण सध्या क्रोनिक स्ट्रेस
किंवा इव्हन काही जणींना हशिमोटोस थायरॉइडायटिस पण असतो, त्यामुळे पण कधी कधी वजायनल ड्रायनेस फील होतो. किंवा काही इव्हन मॅडम माहिती आहे मेडिसिन्स पण चालू असतात, अँटीहिस्टामाइन्स किंवा अँटी डिप्रेसंट्स. सो त्यामुळे सुद्धा वजायनल ड्रायनेसचा इश्यू काही जणींना फेस करावा लागतो. इव्हन आता हे सगळं आपण प्लॅनिंग स्टेजबद्दल बोलतोय, पण इव्हन मेनोपॉज किंवा पेरिमेनोपॉजला इस्ट्रोजन लेवल एकदम सडन ड्रॉप होते. सो त्यावेळेला पण प्रचंड वजायनल जो वृक्षपणा आहे तो फील होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्लॅनिंग स्टेजबद्दल विचारलं. सो वेन इट कम्स टू प्लॅनिंग स्टेज आणि फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवताना खूप जण डिरेक्टली इंटरकोर्सकडेच जास्ती फोकस करतात. कारण नॅचरल कन्सेप्शन आपल्याला काहीही करून पॉसिबल करायचं आहे, म्हणून फक्त आणि फक्त इंटरकोर्सच आपल्याला केला की आपल्याला प्रेग्नन्सी अचीव होणार आहे असं त्यांना वाटतं. पण बेसिकली सेक्सचं जे डिव्हिडेशन आहे ते आपण फोरप्ले, इंटरकोर्स आणि आफ्टर प्ले या 3 मध्ये केलेलं आहे. त्यामुळे जर प्रॉपर फोरप्ले न करता डिरेक्टली जर इंटरकोर्स जरी केला तरीसुद्धा जे ल्युब्रिकेशन आहे, जे फिमेल वजायनामध्ये सिक्रीट होतं त्या ग्लँड्समुळे, ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा कधी-कधी वजायनल ड्रायनेस हा फिजिकल कॉन्टॅक्टच्या वेळेला मुलींना फेस करावा लागतो. खूप मुलींकडून ऐकलंय असं, की त्या फक्त म्हणजे त्या दिवशी रिलेशन ठेवायला हवंय म्हणून फक्त ते करतात. तर त्याच्यामध्ये त्यांना फक्त भीती वाटत असते आणि ते असं नको असं वाटत असतं त्यांना. तर मग त्याबद्दल आपण काय करू शकतो मॅम? ॲक्च्युली काही जणी ज्यांना सर म्हणाल्याप्रमाणे की लुब्रिकेंट होत नाही, सो त्यासाठी वेगवेगळे लुब्रिकेशन्स वापरतात मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत. सो जेल बेस्ड लुब्रिकेशन आहे, वॉटर बेस्ड लुब्रिकेशन आहे. सो प्लॅनिंग स्टेजमध्ये जनरली जेलपेक्षा ना वॉटर बेस्ड लुब्रिकेशन जास्त सजेस्ट केले जातं, कारण ते स्पर्मची जर्नी हॅम्पर करत नाही. सो ते लुब्रिकंट सेफ आहेत. पण आम्ही आमच्या स्टुडंट्सला स्पेसिफिकली आमचे आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर्स जे आहेत ते फलग्रुत रेकमेंड करतात. हे एक तुपाचाच एक प्रकार आहे जे मेडिटेटिव्ह तूप आहे. सो ते आपण जर इंटरकोर्सच्या वेळेला यूज केलं तर त्या पेनिसची जर्नी जी आहे ती इझी होऊ शकतं. एक नॅचरल लुब्रिकेशन म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. पण जसं सरांनी मेन्शन केलं, तुमच्या फिलिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सो खूपदा असं पण होतं, जसं तुम्ही म्हणालात की त्याच दिवशी रिलेशनशिप ठेवलं जातं. सो आता मुलीसुद्धा वर्किंग असतात, तर कधी आपलं काही सबमिशन असतं, काही असाइनमेंट्स आपल्याला कंप्लीट करायचे असतात, काही प्रोजेक्ट वर्क कंप्लीट करायचे असतात. पण त्यांना सडनली आठवतं की अरे आज तर माझं रिलेशनशिप ठेवण्याचा दिवस आहे, आज ओव्ह्युलेशन डे आहे. सो त्या काम अर्धवट सोडून किंवा त्या कामातून जस्ट उठतात लॅपटॉपवरून, कारण आता हायब्रिड कल्चर आहे. सो आपण खूपदा वर्क फ्रॉम होम करत असतो आणि डायरेक्टली बेडवर येतात. सो ती इंटिमेसीज कुठेतरी मिसिंग आहे. जसं सर म्हणाला की फक्त इंटरकोर्स ह्या गोष्टीवर फोकस न करता तुम्ही अख्खा दिवस एकमेकांसोबत कसा छान स्पेंड करताय. ॲटलिस्ट अख्खा दिवस नाही तरी अर्धा तास, 1 तास आधीसुद्धा एकमेकांसोबत छान क्वालिटी टाईम विदाऊट स्क्रीन स्पेंड केला पाहिजे. जेवढं तुम्ही एकमेकांशी इमोशनली अटॅच होता तेवढं तुमचं रिलेशनशिप छान होतं. मुलीला त्या मुलासोबत सेफ वाटतं भावनिकदृष्ट्या, आणि ती भावनिक क्लोजर चांगला असेल तर तो फिजिकल क्लोजरसुद्धा खूप चांगला होऊ शकतो. सो ती इमोशनली छान त्या मुलासोबत कम्फर्टेबल असेल की हा मुलगा मला छान समजून घेतोय, तो कम्फर्ट मला देतोय. तर जेव्हा ती त्याच्यासोबत बेडवर रिलेशनशिपसाठी येते तेव्हासुद्धा तिची बॉडी फिजिकली ॲक्सेप्टन्सच्या मोडवर जाते. आणि त्यामुळे जरी वजायनल ड्रायनेसचा इश्यू असेल तरी फोरप्ले, जसं सरांनी मेन्शन केलं, फोरप्ले केल्यामुळे नॅचरल लुब्रिकेशन इझिली व्हायला मदत होते. आणि त्याच्यानंतर जो आफ्टर प्ले आहे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण खूप साऱ्या मुली आपल्याला विचारतात की जे सीमेन बाहेर येतं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना होणार, मला कन्सीव्ह होईल ना. सो मला मुलींना सांगायला आवडेल की आपल्याला 1 किंवा 2 स्पर्म हवेत, म्हणजे एका बाळासाठी एक, जर ट्विन्स व्हावे अशी इच्छा असेल तर 2 स्पर्म, आणि एवढे मिलियन्स ऑफ स्पर्म इंजेक्ट होत असतात ड्युरिंग इंटरकोर्स. सो तुम्ही लोड न घेता जेव्हा तुमचा इंटरकोर्स होईल त्यानंतर जस्ट 5 ते 10 मिनटं बेडवर आपल्या पार्टनरसोबत जस्ट रिलॅक्स करा. त्यानीसुद्धा बॉडी छान रिलॅक्स होते, रिसिविंग मोडला जाते आणि त्यामुळे स्पर्मची जर्नी फिमेल बॉडीमध्ये व्यवस्थित होऊन एकदम इझिली इम्प्लांटेशन होऊ शकतं. कारण मदर नेचरलाच हवं आहे ही सृष्टी पुढे जावं. सो मदर नेचर पण तुम्हाला सपोर्ट करेल जर तुम्ही एकमेकांना छान सपोर्ट केलात तर. आणि जसं मॅडमने सांगितलं तसं आमच्या खूप साऱ्या स्टुडंट्सना फलग्रुतनी अमेझिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत. पण स्टील जसे मी कॉजेस सांगितले की मल्टिपल असतात. आपल्याला माहिती नसते की कोणाची कुठले अँटीडिप्रेसंट चालू आहेत, अँटीहिस्टामाइन चालू आहेत, किंवा कोणाला हशिमोटोस थायरॉइडायटिस वगैरे आहे. सो सेफ वे जर एक्स्ट्रीम लेवलला तुम्हाला वजायनल ड्रायनेस असेल, तुम्ही फलग्रुत वापरताय, स्टील तो मॅनेज होत नसेल, तर तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करून नक्कीच त्याचं काय कॉज आहे किंवा का असं होतं ते रूल आउट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. किंवा अदरवाईज काय होतं, खूपदा सगळेजण घरच्या घरी वेगवेगळे
लुब्रिकंट्स वापरतात किंवा जसं मी म्हटलं फलग्रुत वापरतात, पण तरीसुद्धा रिझल्ट येत नाही, तरीसुद्धा ते पेनफुल इंटरकोर्स केल्यामुळे सुद्धा कधी-कधी टियर किंवा तिथे जखम होऊ शकते. सो सेफ वे गायनेकला कन्सल्ट करून का असं होते ते रूल आउट करा, म्हणजे त्याच्यावर अजून आपल्याला छान काम करता आणि येतं. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून योगाभ्यास बेस्ट वर्क बेस्ट करतो. आहे कारण जर definitely. थायरॉइड असेल तर खूप सारी आपली असं आसनं आहेत की जे थायरॉइड ग्लँडला छान बॅलन्स Balance करतं. करतात. आणि डिप्रेशनचे केस असेल तर मी कितीतरी स्टुडंटला असं बघितलंय, स्पेसिफिकली आपल्या टीचर ट्रेनिंग कोर्सचे स्टुडंट जे त्यांची आधी डिप्रेशनची हिस्ट्री होती, त्यांचे स्वतःचे काउन्सिलिंग चालू होते आणि आफ्टर योग त्या स्वतः काम कंपोज झाले आणि आता ॲज अ योग टीचर म्हणून त्या दुसऱ्यांना काउन्सिलिंग करतात. सो योगमुळे एवढा ड्रास्टिक चेंज पण होऊ शकतो. आणि वेन इट कम्स टू पिरियड खूप जणींना वाटतं की पिरियड्स म्हटलं की फक्त युट्रस रिलेटेडच आहे, पण इट्स अ HPO ॲक्सिस ना, हायपोथॅलमस अँटिरियर पिट्युटरी आणि मग ओव्हरीज. त्यामुळे आपण जेव्हा प्राणायाम, बेसिक प्राणायाम जरी आपण करतो, म्हणजे भ्रामरी आहे किंवा ओम चॅन्टिंग आहे, त्यामुळे आपल्या हायपोथॅलमसपासूनच तो खूप छान बॅलन्स होण्यासाठी मदत होते. त्यामुळे खूप जणींना वजानल ड्रायनेसचा इश्यू आहे तो कमी होण्यासाठी योगाभ्यासाने पण मदत झालेली आहे. आपण स्पेशली जे पेल्विक फ्लोर मसल ॲक्टिव्ह राहण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज घेतो आणि जी आसनं घेतो, त्यांनी पण खूप अमेझिंग रिझल्ट्स मुलींना मिळालेले आहेत. इवन वजायनायटिस वगैरे पण वजायनिस्मस असतो काही जणींना, तो सुद्धा मी स्वतः बघितलेला आहे की 4 दिवस 8 दिवसांमध्ये सुद्धा त्यांना तो पेनफुल म्हणजे करायचंच नाही असं वाटायचं ना, ते सुद्धा कमी झालेलं आहे. आपल्याकडे रिटर्न टेस्टिमोनियल्स आहेत बेसिकली. आणि गौरी सर बोलल्यावर मला रिकॉल झालं की फक्त ही फिजिकल बॉडीचाच पार्ट नाही आहे, तर इमोशनल पॅटर्न्स जे आहेत लहानपणापासून त्यामुळे सुद्धा पेनफुल इंटरकोर्स होतो. होऊ शकतो. सो इथे कुठली इमोशन ट्रॅक होते किंवा कुठल्या इमोशनमुळे हॅम्पर होतं, तर ते म्हणजे ब्लेम गेम. आपण कोणाला तरी खूप जास्त राग करतोय की अरे ह्या व्यक्तीमुळे मला माझ्या लाईफमध्ये असा त्रास झाला किंवा माझ्या बाबांना त्रास झाला, माझ्या काकांना त्रास झाला, की ही व्यक्तीने तिला एवढा त्रास दिला आणि जर तिला आपण पकडून ठेवलं असेल ना, तरी आपली वजाना टाईट होते आणि मग ती ओपन होत नाही. सो त्या केसमध्ये मी सांगेन की तुम्ही डीप डाऊन स्वतःला वेळ द्या, बघा आपण असं कोणाला पकडून ठेवलंय का, त्याला रिलीज करा, म्हणजे आपल्या वजानाचे मसल्ससुद्धा रिलीज होते, Relax रिलॅक्स होतात. होतील आणि पेनफुल इंटरकोर्स रिलीज होईल. सो ब्लेम गेम हे इमोशनल ट्रॅप आहे. सो तो सुद्धा मुलींनी किंवा मुलांनी अवॉइड केला पाहिजे. आपण खूप वेळ झालं फिमेल हायजीनबद्दलच बोलतोय. तर सर आपण मेल हायजीनबद्दल काय सांगाल? म्हणजे मेल्सचे सुद्धा स्पर्म्स काउंट, राईट? येस. डेफिनेटली. सो वेन इट कम्स टू मेल हायजीन, खूप जणांना माहिती नसतं की आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा आपली ही जी बाहेरची स्किन आहे त्याप्रमाणेच आपल्याला जी पेनिसची स्किन आहे ती सुद्धा स्वच्छ करणं तेवढंच गरजेचं असतं. स्पेशली जी प्रिप्युजल स्किन असते, म्हणजे फोर स्किन रिट्रॅक्ट केल्यावर जो ग्लान्स पेनिसचा भाग असतो, तो तुम्ही जस्ट एखाद्या माइल्ड सोपनी आणि स्वच्छ पाण्याने जरी डेली बेसिसवर वॉश केलात तरीसुद्धा ती हायजीन खूप उत्तम राहते. अदरवाईज कसं होतं माहिती आहे, त्यावरती जो व्हाईटिशनेस असा एक सरफेस तयार होतो आणि मुलांना स्पेशली UTI किंवा या गोष्टी लगेच नाही होत. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ही गोष्ट, कारण मुलांची युरेथ्रा, मेल युरेथ्रा ही लाँग असते, पण स्पेशली प्लॅनिंग स्टेजमध्ये तुम्ही हे जे इन्फेक्शन आहे, म्हणजे मुलांकडून मुलींकडे इन्फेक्शन हे खूप इझिली पास होतं, कारण मुलींची युरेथ्रा ही शॉर्ट असते. त्यामुळे ही बेसिक हायजीन अंघोळीच्या वेळेला आपण जशी बाकी त्वचा क्लीन करतो तशी तुमची प्रिप्युजल स्किन रिट्रॅक्ट करून तुम्ही जरी ग्लान्स पेनिस वॉश केलात ना स्वच्छ पाण्याने, तरीसुद्धा तुम्हाला जो UTI म्हणजे मुलींना जे इन्फेक्शन सतत होतात ते टाळण्यासाठी मदत होते. सो ही बेसिक मेल हायजीन सगळेजण नक्कीच फॉलो करू शकतात. आणि म्हणून आपण बघतो की ज्यांना डायबिटीस आहे, स्पेसिफिकली मेल पार्टनरला जर डायबिटीस आहे, सो मुलींना पण सतत UTIचे Frequent त्रास UTIs होत असतात. Yes. त्यामुळे मुलांची हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की म्हणजे ते आपल्या बायकोला, आपल्या प्रिय बायकोला त्रास होऊ नये म्हणून मुलांनी जस्ट 1 मिनिटं हे जरी हायजीन रुटीन सरांनी सांगितलेलं फॉलो केलं तरी मुलींना UTIचे चान्सेस कमी होतील आणि पुढे जाऊन मिसकॅरेजचे चान्सेस कमी होतील. कारण अर्ली मिसकॅरेजचं 70% रिझन हे UTI असतं, युरिन ट्रॅक इन्फेक्शन. सो बाबांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की आपल्या बाळाची जर्नी व्यवस्थित होण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आणि आहे. वेन इट कम्स टू UTI सगळेजण सगळ्यात पहिलं म्हणजे मुलीलाच दोष देणार की अरे ही पाणीच कमी पिते किंवा हिने पब्लिक टॉयलेटच यूज केला असणार म्हणूनच तिला UTI होत असतो. पण खूपदा मुलांकडून हे इन्फेक्शन मुलींकडे जाते, याकडे लक्षच दिलं जात नाही. आणि जो स्मेग्मा मी म्हटलं ग्लान्स पेनिसवर तयार होतो त्या स्किनवरती, तो बॅक्टेरियल इन्फेक्शन क्रिएट करतो आणि तो इझिली मुलींमध्ये इन्फेक्शन क्रिएट करण्यासाठी एक छान त्यांना एक क्रिएटच करून देतो मीडियम. सो सेफ वे हे बेसिक काळजी मुलांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. सो सायली मॅम आणि मयुरेश सर, डॉक्टर मयुरेश सरांसोबत बोलून आपल्याला खूप छान क्लॅरिटी आलेली आहे. म्हणजे आपल्या पर्सनल हायजीनबद्दल तर आपल्याला खूप छान एक्सप्लेन तर केलेलं आहे त्यांनी, आणि प्लस नॉट ओन्ली फॉर फिमेल्स बट ऑल्सो मेल्सबद्दल पण त्यांनी खूप छान आपल्याला सांगितलेलं आहे.
तर सायली मॅम, मला असं विचारायचं आहे की आता ज्या मुली प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांच्यासाठी योगाभ्यास, एक्सरसाइज, जिम हे सगळं करणं सेफ असतं का? हो, म्हणजे खूप भीती असते मुलींना. स्पेसिफिकली मी मेन्शन केल्याप्रमाणे जे खूप वर्षापासून ट्राय करतात, की अरे इम्प्लांटेशनमध्ये हे केलं तर चालेल का? किंवा मोस्टली पिरियड्समध्ये काही करायची इच्छा होत नाही. त्यासाठी आम्ही आपल्या क्लासमध्ये काय करतो, की आपण फेज वाईज योगा अभ्यास घेतो. म्हणजे समज कोणाचे पिरियड्स सुरू आहेत, तर त्या मुलीला जस्ट 5 दिवस बाजूला बसवलं, म्हणजे तिला रिलॅक्सेशन मिळालं असं न होता आपण रिलॅक्सिंग योग फ्लो घेतो. म्हणजे तिचं जे आतली बॉडी आहे, युट्रस आहे, ओव्हरीज आहे, ते रिलॅक्स होतात आणि मग तिचा पिरियडचा फ्लो चांगला राहायला मदत होतो. त्यानंतर येतो तो म्हणजे फॉलिक्युलर फेज, ओव्ह्युलेशनचा काळ. तेव्हा ती खूप ॲक्टिव्ह, एनर्जेटिक असते. तेव्हा आपण छान स्टिम्युलेटिंग योगा फ्लोज घेतो. सूर्यनमस्कार वगैरे जास्त घेतो. देवी आसन ॲज अ क्रिया जास्त घेतो. जेणेकरून तिच्या एगची क्वालिटी छान इम्प्रूव्ह होईल आणि एक टाईम टू टाईम रप्चर होतील आणि त्यामुळे पुढे जाऊन PCODचे चान्सेस कमी होतील. त्यानंतर येतो तो म्हणजे इम्प्लांटेशनचा फेज. ह्या काळात स्त्री जेवढी रिलॅक्स राहील, तेवढी तिची रिसिव्हिंग पॉवर वाढते, ॲक्सेप्टिंग पॉवर वाढते आणि युट्रसला जास्तीत जास्त ब्लड सप्लाय मिळतो. त्यामुळे सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हायला मदत होते. सो त्या काळात आपण ध्यानधारणा, मेडिटेशन, मंत्र चॅन्टिंग हे जास्त करून घेतो, जेणेकरून सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हायला मदत होईल. सो आता आपण असं फेज वाईज योगा अभ्यास घेतो, जो कम्प्लिटली सेफ आहे. दुसऱ्या साईडला विचार कराल तर जिम, तर जनरली मी रिसर्चमध्ये एका वाचलेलं आहे, की जे IUI, IVFसाठी रिसर्च केले जातात, तर तुम्ही जर जिमिंग किंवा हेवी वर्कआउट करताय, तर त्यामुळे आपले जे मेल हार्मोन्स असतात, टेस्टोस्टेरॉन, त्याचं प्रमाण वाढू शकतं आणि परत मग ते PCODकडे जातं कुठेतरी. सो तुम्हाला लहानपणापासून जिम वगैरे करायची खूप इच्छा आहे आणि जिम केल्याशिवाय अजिबात करमत नाही, तर तुम्ही थोडाफार वर्कआउट करू शकता, जे तुम्हाला माहिती आहे आणि प्रॉपर पर्सनल ट्रेनिंगच्या अंडर, जे प्लॅनिंग स्टेजसाठी सेफ आहे. अदरवाईज योग हे तुम्हाला मेंटली काम, कंपोज आणि बॉडीला रिसिव्हिंग मोडला ठेवायला मदत करतं. स्पेसिफिकली आपण जो आता फेज वाईज योगा अभ्यास घेतो, तो खूप हेल्पफुल ठरत आहे. त्यामुळे अर्ली मिसकॅरेजसुद्धा अवॉइड होत आहे आणि सक्सेसफुल इम्प्लांटेशन होत आहे. आणि इव्हन जसं मॅम म्हणाल्या ना, की फेज वाईज योगामुळे खूप जणींचा पिरियडचा फ्लो पण वाढलेला आहे किंवा इव्हन खूपदा आता आपण नॅचरल कन्सेप्शनबद्दल बोलतोय, पण खूप जणी IVF, IUI सायकल करून आलेले असतात. सो त्यांना पण डॉक्टर खूपदा सांगतात, की आता जर परत तू IVFला जाणार असशील, तर तुला मेडिटेशन किंवा एखादा योगा क्लास जॉइन करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आपला जो माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम हा स्पेसिफिकली फक्त प्लॅनिंग स्टेजच्या मुलींसाठीच तयार झालेला आहे. आपल्याकडे मुलांची पण बॅच आहे. सो ऑफकोर्स कपलमध्ये सुद्धा त्या ॲडमिशन घेऊन त्याचा खूप छान प्रकारे त्यांना फायदा होतो. आणि इम्प्लांटेशनमध्ये आपल्याला प्राणायाम, रिलॅक्सेशन, मंत्र चॅन्टिंग, आपण वेगवेगळे म्युझिक किंवा राग पण प्ले करतो सेशन्समध्ये, त्याचा खूप छान फायदा होतो मुलींना. त्यामुळे IVFला जात असाल तरीसुद्धा इम्प्लांटेशन फेज योगाचा फायदा होतो. एखादीचा पिरियडचा फ्लो कमी असेल, जसं PCOD, थायरॉईडमध्ये कधी-कधी फ्लो कमी होतो किंवा काही जणांचं AMH कमी असतं, अशा केसमध्ये किंवा एज पण वाढल्यावर थोडा पिरियडचा फ्लो कमी होतो. सो विदाऊट OC पिलसुद्धा काही जणींना पिरियड्स येण्यासाठी मदत झालेली आहे किंवा फ्लो पण वाढलेला आहे. सो अशा असंख्य गोष्टी ज्या हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या अंडर येतात, ज्या आपल्या फेज वाईज योगामुळे करेक्ट होण्यासाठी खूप छान मदत होते. सरांनी खूप चांगला मुद्दा मांडला, की फक्त आपण मुलींच्या हेल्थवर म्हणजे प्लॅनिंग स्टेजमध्येच मोस्टली मुलींच्या हेल्थकडे बघितलं जातं, पण मुलांची हेल्थसुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. कारण त्या मुलाला, त्या वुड बी बाबांना आई आणि बाळ या दोघांची काळजी घ्यायची आहे. कारण मुलींचे खूप ज्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स होत असतात. येस. सो फेज वाईज योगनी ना आपल्या स्टुडंटना खूप छान मदत होतेच आहे. पण काही स्टुडंटना काही मेडिकल कंडिशन्स आहेत, लाईक PCOD आहे, एंडिओमेट्रियोसिस, देन IUI, IVF अशा काही कंडिशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या 90 डेज माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामनी कसा यूज करू शकतात, म्हणजे काय युजफुल असेल? सो बेसिकली आपण आपल्या माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममध्ये आफ्टर ॲडमिशन एक डॉक्टरांचा कॉल आहे, तो फ्री देतो. कपल ॲडमिशन असेल तर मुलांना पण एक कॉल फ्री असतो. ज्यामुळे काय होतं माहिती आहे, की आपला योगाभ्यास तर नियमित चालू असतोच, पण त्यासोबतच काही मेडिकल कंडिशन्स असतात, की कधी-कधी असतं, की अरे सर माझं वजन वाढतंय, पण नक्की वजन कशामुळे वाढतंय, एक्सेसिव्ह फॅट कशामुळे आहे, जसं PCODमध्ये वजन वाढतं किंवा हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढतं. सो या सगळ्या गोष्टी आम्हाला ना मेडिकल कॉलमध्ये डिस्कस करायला खूप इझी होतात आणि मग अकॉर्डिंगली आम्ही त्यांना होम रेमेडीज पण सांगतो. जिथे गरज आहे, जसं की आता कोणाला थायरॉईड आहे किंवा डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, सो जी औषधं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू आहे ती चालूच ठेवायची असतात. आपल्याला कुठलीही औषधं अशी डिरेक्टली स्वतःहून बंद करायची नाही आहेत. पण जिथे होम रेमेडीजनी सुद्धा खूप मुलींना खूप छान रिझल्ट्स आलेले आहेत, त्या नक्कीच आम्ही त्या मुलींना सजेस्ट करतो. अलॉंग विथ दॅट कधी-कधी काही मुलींचे रिपोर्ट झालेले नसतात. सो आपल्याला रिपोर्ट्स पण करणं गरजेचं असतं. अदरवाईज नाही सर मला सगळं नॉर्मल आहे असं पण सांगितलं जातं. पण नाही, आपल्याला बेसिक रिपोर्टची पण गरज असते. म्हणजे कधी-कधी तर बेसिक व्हिटॅमिन D डेफिशियन्सी पण असते, B12 डेफिशियन्सी असते. कधी-कधी तर काही जण फॉलिक ॲसिड हे खूप बेसिक सप्लिमेंट आहे ते
सुद्धा घेत नसतात. सो ते सुद्धा त्यांना रेकमेंड, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेडिकल कन्सल्टेशन कॉलमध्ये देतो. गरज असेल तर आपण म्युझिक थेरपी, म्हणजे मी क्लिनिकल सेक्स थेरपिस्टसोबत म्युझिक थेरपिस्ट पण आहे. सो काही राग असतात की जे खूप छान प्रकारे तुमच्या चक्रांवरती काम करतात. जसं की आता मी एक रिसेंट स्टुडंटसोबत, तिला नकारात्मक विचार खूप यायचे किंवा स्वप्न पडायची नकारात्मक. सो त्यासाठी त्यांना राग रेकमेंड केला होता आणि त्यांनी तो नियमित फक्त 4 दिवसच ऐकला आणि त्यांचा तो त्रास कमी झाला. त्यांचा दुसऱ्या दिवशी मला मेसेज आला होता. त्यामुळे हे म्युझिक थेरपीमधले रागसुद्धा सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आम्ही मेडिकल कन्सल्टेशनमध्ये त्यांना प्रोव्हाइड करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट वन ऑन वन कन्सल्टेशन द्यायचं लॉजिक असं आहे की होप्स, खूपदा मुली 6-7 वर्षांपासून, काय काय 10 वर्षापासून प्रयत्न करत होते, त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं, त्यांना बाळ झालेलं आहे. सो कधीतरी असं होतं की एक नैराश्यामध्ये आपण जातो की अरे हे केलं तरी नाही होत आहे. खूप आमच्याकडे असे रिटर्न टेस्टिमोनियल्स आहेत आपल्याकडे की ज्यांचं 3 वेळा 4 वेळा IVF फेल झालं आहे, नंतर जाऊन IVF फेल झालं आहे आणि मग त्यांना असं वाटतं की अरे आता जग संपलं, आता आम्ही कन्सीव्हच करू शकत नाही. पण जेव्हा ते हे नॅचरल रिदममध्ये येतात, योग असेल, म्युझिक थेरपी असेल, आयुर्वेदा असेल, होमिओपॅथीचे रेमेडीज असतील, तर त्यामुळे त्यांची बॉडी रिसिव्हिंग मोडला जाते आणि जरी IVF फेल झालं असेल किंवा त्यांचं IVF सुरू असेल, तरी ॲज अ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून या सगळ्याचा त्यांना फायदा होतो. त्या आतून शांत होतात आणि मग त्यामुळे एक शांत आनंदी बाळ त्यांच्या गर्भात अट्रॅक्ट होतं. ओके, वाव मॅम, ह्याच्यामुळे खूप छान क्लॅरिटी आली. पण मॅम, आपण बीजसंस्कारासाठी किंवा ह्याच्यासाठी आपण काय अजून प्रोव्हाइड करतो का आपल्या या प्रोग्रॅममध्ये? बीजसंस्कार खूप गरजेचा आहे, कारण आपल्या सुंदर वेलनेस सेंटरचं मेन मिशनच आहे एक आरोग्य संपन्न पिढी घडवणं. आणि WHO नुसार तुम्ही फक्त फिजिकली हेल्दी आहात म्हणजे तुम्ही हेल्दी नाही आहे, तर तुम्ही इमोशनली हेल्दी असणं गरजेचं. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिकदृष्ट्या जर तुम्ही हेल्दी आहात तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार त्या व्यक्तीला हेल्दी समजलं जातं. सो आपलं जन्माला येणारं बाळसुद्धा विकासाच्या या 5ही स्तरावर हेल्दी राहावं, यासाठी माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममध्ये, जसं सर म्हणाले, हा फक्त एक योगा क्लास नाही आहे, इट्स अ माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम. सो तुमच्या माइंडला ट्रेनिंग दिलं जातं. सो ते कशा प्रकारे दिलं जातं? एक तर योगासनामुळे तुमची शारीरिक, मानसिक जडणघडण होते, आध्यात्मिक उन्नतीकडे तुम्ही जाता. अगेन तुम्हाला आध्यात्मिक सपोर्ट मिळावा, कारण जेव्हा इक्टोपिक प्रेग्नन्सीची हिस्ट्री असते, त्यांची ट्यूब रिमूव्ह केलेली असते किंवा मिसकॅरेजची हिस्ट्री असते, तर सतत त्या मुलीला असं वाटतं की अरे परत मिसकॅरेज नाही ना होणार. सो त्यावेळेला जर आध्यात्मिक पाठबळ खंबीर असेल तर त्यांची ती आध्यात्मिक शक्ती वाढून ते निगेटिव्ह विचार यायचं प्रमाण कमी होऊ शकतात. त्यासाठी आम्ही आठवड्यातून 3दा त्यांच्याकडनं रामरक्षा म्हणून घेतो, स्वामींचा एकमाळ जप म्हणून घेतो, त्यांना संतान गोपाल मंत्र म्हणायला सांगतो, जेणेकरून त्यांना सतत असं वाटतं की अरे कोणतरी आहे ज्याने उत्तराच्या गर्भाला प्रोटेक्ट केलं तर माझ्याही गर्भाला प्रोटेक्ट करणार आहे. हा आत्मविश्वास त्यांना आतून येतो आणि त्यामुळे त्यांची ती आत्मिक बळ वाढतं. त्यासोबतच खूपदा मुलींना सतत चिडचिड होत असते, मग त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटमुळे असू शकते, हार्मोनल पिल्समुळे असू शकते, हार्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकते किंवा अरे मलाच का. कारण खूप साऱ्या जे आपण बघतो आपल्या सोसायटीमध्ये की वेगवेगळ्या त्या फंक्शनला जातात, स्पेसिफिकली ओटी भरणीच्या फंक्शनला अशा मुलींना डावललं जातं, तर त्यांची खूप चिडचिड होते की अरे मला का नाही ते राईट्स आहेत, मी पण एक स्त्री आहे, ही माझी बहीण आहे, तर मी हिची ओटी का नाही भरू शकत. सो मग त्यांना ते एक चिडचिड होत असते. हार्मोनल इम्बॅलन्समुळे इमोशनली रोलर कोस्टरमधून ते जात असतात. स्पेसिफिकली जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा ती मुलगी कोलॅप्स होते. सो पेशन्स कसे ठेवायचे हे आम्ही त्यांना आमच्या इमोशनल वेलबिंग सेशन्सद्वारे आपण त्यांना गाईड करत असतो आणि त्यामुळे त्यांना त्यांचं रिलेशनशिपसुद्धा खूप इम्प्रूव्ह झालेलं वाटलं. कारण हे सतत चिडचिड केल्यामुळे कसं होतं की नवरा पण एका सर्टन पॉईंटनंतर फेडअप होतो. सो जर मुलींना आपण छान समजवलं तर त्यांना कळतं की अरे आपलं रिलेशन आधी आपण छान कसं इम्प्रूव्ह करायचं. कारण जर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असतील, त्यांचं इमोशनल बॉन्डिंग चांगलं असेल, तर आपलं येणारं बाळ आनंदी जन्माला येऊ शकतं. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे आपलं मॅजिकल टूल म्हणजे मॅनिफेस्टेशन, आपण त्यांना काही अफर्मेशन्स देतो जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना सपोर्ट करतात. कारण खूपदा मुलींची अशी भीती असते की अरे मी आता ह्या लेवलला आहे, बाळ झाल्यावर मी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा सांभाळू शकेन. मग त्यांना तो फोबिया असतो आणि त्यामुळे पण कधी कधी कन्सीव्ह होत नाही की फिजिकली सगळं फिट आहे, त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. पण इमोशनल लेवलला जर ती मुलगी तयार नसेल बाळाची जबाबदारी स्वीकारायला तरी असं होऊ शकतं. अफर्मेशन्समुळे तिला तो कॉन्फिडन्स येतो की यस मी माझं करिअर आणि बाळ दोन्ही गोष्टी सहज सांभाळू शकते. कारण अफर्मेशन्स मी स्वतः फॉलो करते, माझंसुद्धा 5 वर्षाचं बाळ आहे, त्याला सांभाळून मी 14 तास काम करते, त्यालासुद्धा क्वालिटी टाईम देते. सो अफर्मेशन्समुळे ते शक्य होतं. आणि मेन म्हणजे विजन चार्ट. माझं असं स्वप्न होतं की मला माझ्या बाळाला छान खळी असावी, तर ओमला आता डबल खळी आहे. तो जन्माला यायच्या आधीच आम्ही त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण यायला पाहिजे हे विजन चार्ट
चार्टनुसार मॅनिफेस्ट केलेलं. आपल्या खूप साऱ्या मुलींना आपण हे शिकवलं आहे आणि त्यांनी एक्झॅक्टली फोटोज शेअर केलेत की हे माझं विजन चार्टमधलं बाळ, हे माझं खरंवालं बाळ. सो ते जसं हवं तसं बाळ, ते गुण त्या बाळामध्ये मॅनिफेस्ट करू शकतात. सो विजन चार्ट, इमोशनल वेलबिंग सेशन, आध्यात्मिक सेशन ह्यामुळे त्या गर्भाची, त्या बीजाची सर्व परीने उत्तम वाढ व्हायला मदत होते. ओके मॅम, तुम्ही खूप सॉर्टेड करून सांगितलं. तर मी माझ्या मैत्रिणींना आज सजेस्ट करेन की तुम्हाला जर ही जर्नी आमच्यासोबत स्टार्ट करायची असेल आणि एन्जॉय करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करा. आणि आज आपल्यासोबत होत्या द फर्टिलिटी योग एक्सपर्ट सायली मॅम आणि डॉक्टर मयुरेश सर, जे की क्लिनिकल सेक्स थेरपिस्ट आहेत आणि होमिओपॅथी डॉक्टरसुद्धा. आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आमच्या योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.